नमस्कार आणि रामराम मंडळी. परत एकदा फिल्मी पुणेकर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मराठीमधले टॉपचे 5 सिनेमे मी आज तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बसून पाहू शकता. छोटा असो, मोठा असो, काका, मामा, मावशी, आत्ती, आई, आजोबा सगळ्यांसोबत बसून तुम्ही हे सिनेमे पाहू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे, सध्याचे सिनेमे आपण फॅमिलीसोबत नाही पाहू शकत. पण मी असे काही 5 सिनेमे सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता आणि सुंदर अशी स्टोरी असणारे फिल्म आहेत. ज्यामध्ये 5व्या नंबरवरती आहे काका. साधा होता किसू. सुंदर असा मराठी सिनेमा, ज्याच्यामध्ये आपल्याला जितेंद्र जोशी खूप सुंदर भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. खूप सुंदर अशी भूमिका आहे, छानशी अशी लव्ह स्टोरी आहे आणि लहान मुलांना देखील आवडणारा हा सिनेमा आहे. कारण की याच्यामध्ये काही कॅरेक्टर हे लहान मुलांचेच आहे आणि खूप सुंदर अशी फिल्म आहे. त्यामुळे ही फिल्म तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकता, बघू शकता आणि एन्जॉयही करू शकता. त्यामुळे 5व्या नंबरवरती आहे काका. त्यानंतर 4थ्या नंबरवरती एक मराठी सिनेमा, फार उत्तम असा सिनेमा आहे, ज्याचं नाव आहे फुलवंती. फुलवंतीचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्मचं म्युझिक. खूप सुंदर असे म्युझिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्मचे गाणे. खूप सुंदर अशी गीते आहेत या फिल्ममध्ये आणि ऐकायलाही खूप छान वाटतात आणि खूप व्हायरलही गाणी या फिल्ममध्ये बघायला मिळतात, जी की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या फिल्मचे गाणे आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या फिल्मची स्टोरी खूप उत्तम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ता मळी आणि डान्स, ह्या दोन्ही गोष्टी या सिनेमामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे फुलवंती हा सिनेमा जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच बघा. कारण की हा सिनेमा देखील तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या लहान मोठ्या मुलांसोबत, सगळ्यांसोबत तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 3ऱ्या नंबरवरती सिनेमा येतो, ज्याचं नाव आहे यावर्षी तरी शरद, आपण गणपती न्यायला आलो. ज्याचं नाव आहे घरात गणपती. टॉपिक थोडंसं सेन्सिटिव्ह आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात गणपती हे कौटुंबिक कहाणी आहे, परंतु सध्या जे चालू आहे जगामध्ये ते कसं व्हायला नको यावरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे आपल्यासोबत आपल्या लहान मुलांना हा सिनेमा नक्कीच दाखवा. का दाखवा? जेणेकरून पुढे जाऊन आपल्या मुलांनी आपल्यासोबत तसंच वागू नये. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच लहान मुलांना दाखवा आणि घरात सगळ्यांना दाखवा. सगळ्यांसोबत बसून तुम्ही हा सिनेमा एन्जॉय करू शकता, असा हा सिनेमा घरात गणपती. गणपतीवरती आधारित स्टोरी आहे, त्यामुळे लहान मुलांना तर साहजिकच आवडणार आणि कौटुंबिक स्टोरी, त्याच्यामुळे तुम्ही सगळं संपूर्ण कुटुंब बसून हा सिनेमा नक्की पाहू शकता. यानंतर 2ऱ्या नंबरवरती येतो, ज्याचं नाव आहे जुनं फर्निचर. माझं नाव गोविंद श्रीधर पाठक. महेश मांजरेकरांचा हा सिनेमा मला पर्सनली खूप प्रचंड आवडतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मुलाने आपल्या बापाशी कसं वागावं, कसं वागू नये, हा भाष्य करणारा हा सिनेमा आहे. म्हणजे लग्नाच्या आधी मुलं हे आपल्याच आईवडिलांचे असतात, पण लग्न झाल्यानंतर ते कसे बदलतात, त्यानंतर काय बदल होतो, हे संपूर्ण या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मुलीने आपल्या सासऱ्याशी कसं वागावं, आपल्या सासूशी कसं वागावं, हा संपूर्ण भाष्य करणारा म्हणजे जुना फर्निचर. त्यामधून संपूर्ण कथा कशी घडते, काय घडतं आणि सध्याच्या काळामध्ये आपण कसं वागू नये, त्याच्यामुळे हा संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही हा सिनेमा बघू शकता. आणि फक्त हा सिनेमा बघताना काळजी आहे की त्याचसोबत आपले काका मामा मावशी तो सिनेमा बघणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1ल्या नंबरवरती सिनेमा येतो, ज्याचं नाव आहे नटसम्राट. सुस्वागत. मराठीमधला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात सुंदर असा आत्तापर्यंतचा सिनेमा, ज्याचं नाव आहे नटसम्राट. प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला नाना पाटेकर पाहायला मिळतात, पण त्यांनी जे काही काम केले, सुंदर काम केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःवरती जे काही काम केले ते फिल्म शूट करताना बाप काम केलेलं आहे. त्यामुळे हा सिनेमा नाने पाटेकरांसाठी तरी एकदा जाऊन नक्की बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकता. सुंदर अशी स्टोरी आहे. काही ठिकाणी थोड्याशा भाषा किंवा थोड्याशा शिव्या जाणवतात, पण त्या नॉर्मल आहेत, जे आपण आपल्या घरामध्ये देखील ऐकत असतो. अशा प्रकारचा सिनेमा आहे. त्याच्यामुळे हा सिनेमा तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत बसून बघू शकता. हे आहेत मराठीमधले 5 सिनेमे, जे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बसून एन्जॉय करू शकता. त्यामुळे हे सिनेमे नक्कीच बघा.